प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन मधलं सर्वात पहिलं प्रिपरेशन त्याची कोणती होती मेथड, जी डेफिनेशन आहे तेच त्याची पहिलं प्रिपरेशन्स आहे. म्हणून सर्वात पहिलं प्रिपरेशन्स आपण पाहिलं होतं एक ऑक्सिडेशन ऑफ, कशाचं ऑक्सिडेशन करणार आहोत आपण, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. तुम्ही अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर काय तयार करणार आहात, अल्डिहाइड आणि कीटोन तयार करणार आहात. पहिली मेथड आहे. तर आता ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल मध्ये जर आपल्याला अल्डिहाइड बनवायचे असेल, बरोबर आहे, अल्डिहाइड जर करायचं असेल तयार अल्कोहोल पासून, तर आपण स्पेशली कोणत्या टाईपचा अल्कोहोल वापरणार आहोत. अल्डिहाइड जर तयार करायचा असेल तर प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप कोणता आहे, CH2OH. आणि प्रायमरी अल्कोहोलचा ऑक्सिडेशन कोणत्याही ऑक्सिडायझिंग एजंट न करा. तुम्हाला जो फर्स्ट ऑक्सिडेटिव्ह प्रोडक्ट भेटणार आहे तो कोणता राहणार आहे, अल्डिहाइडच असेल. आणि म्हणून कोणत्याही प्रायमरी अल्कोहोलचा फर्स्ट ऑक्सिडेटिव्ह प्रोडक्ट कोणता असतो, अल्डिहाइड. पण हा अल्डिहाइड सुद्धा खूप इझिली ऑक्सिडाइज होते आणि त्याचं कशात कन्वर्ट होत असते, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. कशामध्ये कन्वर्शन होणार आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि म्हणून जनरली आपल्याला जरा रिएक्शन्स अल्डिहाइड स्टेट पर्यंत स्टॉप करायची असेल तर आपल्याला काही सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंटची गरज पडणार आहे, जे फक्त प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कुठपर्यंत करल, अल्डिहाइड पर्यंतच करल. तर असे सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट आपण PCC किंवा PDC या टाइपचे किंवा कॉपर ऍट 573 केल्विन टेम्परेचर या टाइपचे ऑक्सिडायझिंग एजंट वापरणार आहोत. बरोबर आहे. सेकंड आपण ऑक्सिडेशन जेव्हा करू आणि कोणता कंपाऊंड तयार करणार आहोत, कीटोन. जर तुम्हाला कीटोन तयार करायचा असेल तर कीटोन आपण कोणत्या अल्कोहोल पासून तयार करणार आहोत, सेकंडरी अल्कोहोल. लक्ष द्या, सेकंडरी अल्कोहोल म्हणजे ज्याच्यात फंक्शनल ग्रुप कोणता असतो, डायव्हॅलंट CHOH. आणि सेकंडरी अल्कोहोलचं जर तुम्ही ऑक्सिडेशन केलं, कोणताही ऑक्सिडायझिंग एजंट वापरायचे, बरोबर आहे. इव्हन तुम्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सुद्धा वापरू शकता, PCC, PDC किंवा कॉपर इन 573 केल्विन टेम्परेचर हाय वापरा, किंवा याच्याऐवजी K2Cr2O7 प्लस डायल्यूट म्हणजे ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट वापरू शकता तुम्ही, है की नाही. K2Cr2O7 प्लस H2SO4, है की नाही. हा वालाही ऑक्सिडायझिंग एजंट जरी वापरला तर याचंही ऑक्सिडेशन झालं तर सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं तर फायनल पहिला ऑक्सिडेटिव्ह प्रोडक्ट आपल्याला काय भेटल, कीटोनच भेटल. आणि या कीटोन मध्ये लक्ष द्या, तर कोणताही ऑक्सिडायझिंग एजंट आपण वापरू शकतो. पण कीटोनचं फर्दर ऑक्सिडेशन करण्यासाठी वेगरस कंडिशन्स मध्ये त्याचं आपण ऑक्सिडेशन करू शकतो, बरोबर आहे. पण नॉर्मल कंडिशन्स मध्ये आपण कीटोनचं ऑक्सिडेशन करणार नाही, कारण कीटोन इझिली ऑक्सिडाइज होत नाही, जसं अल्डिहाइड इझिली ऑक्सिडाइजिंग कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होत असते. त्याच्यामुळे पहिल्या ज्या मेथड आहे तर ह्याच मेथड आपण पहिल्यांदा समजून घेणार आहोत, सेकंडरी अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करून. आणि म्हणून सुरुवातीला मी ऑक्सिडेशन ऑफ काय करणार आहोत, ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करू आपण. कोणताही प्रायमरी अल्कोहोल असेल तर त्यात फंक्शनल ग्रुप कॉमनच असते, CH2OH. आणि याचा ऑक्सिडेशन जर तुम्ही कोणाचा वापर करून केला, सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट PCC वापरला किंवा PDC वापरला, कोणताही वापरला, तर हे काय देणार आहे, नेसेंट ऑक्सिजन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. हायड्रोजन्स काढून टाकणे म्हणजेच काय होत असते, ऑक्सिडेशन. आणि अशा प्रकारे हायड्रोजन्स निघाल्यावर याच्यातून काय तयार होणार आहे, अल्डिहाइड प्लस H2O. आणि म्हणून पहिल्यांदा तुम्ही कोणत्याही प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर फर्स्ट ऑक्सिडेटिव्ह प्रॉडक्ट तुम्हाला काय भेटेल, अल्डिहाइड. PCC PDC वापरला तर अल्डिहाइडच तयार होणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं जर तुम्ही मिथिल अल्कोहोल घेतला तर याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय तयार होणार आहे, फॉर्मॅल्डिहाइड किंवा मिथेनॉल म्हणत असतो आपण. इथे जर तुम्ही 2 कार्बन वाला अल्डिहाइड वापरला, इथिल अल्कोहोल, तर तुम्हाला काय भेटणार आहे, इथे ऍसिटाल्डिहाइड किंवा इथेनॉल असं भेटेल, आहे की नाही. तुम्ही इथे जर काय केला, नेक्स्ट टाइपचा जो घेतला 3 कार्बन वाला जर प्रायमरी अल्कोहोल घेतला, जसं N प्रोपिल अल्कोहोल जर घेतला आणि त्याचं ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला काय भेटणार आहे, प्रोपिओना अल्डिहाइड. असे आपण एक्झाम्पल इथे काय करू शकतो, खूप सारे लिहू शकतो. इव्हन तुम्ही PCC च्या ऐवजी आपण सुरुवातीला PCC चा वापर करून किंवा PDC चा वापर करून असं सिलेक्टिव्ह ऑक्सिडेशन करू शकतो, जे रिएक्शन्स अल्डिहाइड स्टेप पर्यंतच काय होईल, स्टॉप होईल. फर्दर ऑक्सिडेशन करायची गरज पडणार नाही. तुम्ही दुसरा ऑक्सिडायझिंग एजंट वापरू शकता, K2Cr2O7 कोणताही वापरू शकता, असं काही नाहीये. डायल्यूट H2SO4 हाई ऑक्सिडायझिंग एजंट वापरू शकता.
पण इथे तुम्हाला कंट्रोल्ड ऑक्सिडेशन्स करावं लागेल. कंट्रोल्ड ऑक्सिडेशन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अल्डिहाइड पर्यंत ती ऑक्सिडेशन स्टॉप होणार नाही. त्याच्यामुळे आपण K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 वापरलं तरी चालते. सेम रिएक्शन होणार आहे. तुम्ही कोणताही प्रायमरी अल्कोहोल घ्या आणि त्याचं ऑक्सिडेशन्स करा कोणासोबत एसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 यांच्यासोबत ऑक्सिडेशन जर केलं तर नॅचरली आन्सर तेच येणार आहे. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन आणि आपल्याला काय भेटेल असा अल्डिहाइडच भेटेल पहिला ऑक्सिडेटिव्ह प्रॉडक्ट प्लस काय भेटणार आहे H2O. पण रिएक्शन्स इथपर्यंत स्टॉप होणार नाही. K2Cr2O7 वापस याला काय करणार आहे ऑक्सिडाइज करणार आहे. कोणाला अल्डिहाइडले. अल्डिहाइड अंडरगो फर्दर ऑक्सिडेशन बाय युजिंग दिस K2Cr2O7 है की नाही. K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 याला काय करणार आहे फर्दर ऑक्सिडेशन्स करल आणि फायनली अल्डिहाइड हे खूप इझिली ऑक्सिडाइज होते आणि कशात कन्वर्ट होईल त्याचं कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्शन होईल है की नाही. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. अशी प्रोसेस होईल. फॉर एक्झाम्पल इथे जर मिथिल अल्कोहोल घेतला तर पहिल्यांदा फॉर्मॅल्डिहाइड तयार होईल. फॉर्मॅल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होईल आणि आपल्याला काय भेटेल फॉर्मिक ऍसिड भेटेल. बरोबर आहे. तुम्ही जर इथे इथिल अल्कोहोल घेतला तर सुरुवातीला तुम्हाला काय भेटणार आहे ऍसिटाल्डिहाइड भेटेल. ऍसिटाल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होईल आणि आपल्याला काय भेटेल ऍसिटिक ऍसिड भेटेल है की नाही. 2 कार्बन वालाच ऍसिड भेटेल. 3 कार्बन वाला जर घेतला इथं एन प्रोपिल अल्कोहोल जर घेतला तुम्ही आणि या एन प्रोपिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन्स केलं K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 सोबत तर पहिल्यांदा प्रोपिओन अल्डिहाइड भेटेल है ना. या प्रोपिओन अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन्स होईल आणि आपल्याला काय भेटणार आहे प्रोपिओनिक ऍसिड. पण मला फक्त काय तयार करायचं आहे अल्डिहाइडच तयार करायचं आहे. तर मला काय करायला लागणार आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन्स करायला लागणार आहे. म्हणजे सिलेक्टिव्ह यालाही म्हणत असतो आपण कंट्रोल्ड ऑक्सिडेशन्स करणार आहोत. म्हणजे एका अल्डिहाइड स्टेप पर्यंतच हे स्टॉप करायचं असेल तर असं होणार नाही. पण याच्यातून आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन्स करून अल्डिहाइड काय करू शकतो सेपरेट करू शकतो. इन दिस वे वी कॅन डन द ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल इनटू द अल्डिहाइड. सिमिलरली बाय युजिंग कॉपर. तिसरा आपण कोणता ऑक्सिडायझिंग एजंट वापरणार आहोत कॉपर ऍट 573 केल्विन टेम्परेचर है की नाही. हा डिहायड्रोजिनेटिंग कॅटलिस्ट आहे. काय आहे डिहायड्रोजिनेटिंग कॅटलिस्ट म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन डिहायड्रोजिनेशन करणारा कॅटलिस्ट आहे. म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन्स करणारा कॅटलिस्ट आहे. आपण जर काय केला कोणताही प्रायमरी अल्कोहोल जर घेतला आणि या प्रायमरी अल्कोहोलवर चा वेपर कशावरून पास केल्या कॉपर या मेटलवरून पास केल्या ऍट 573 केल्विन टेम्परेचर. वेपर फेज डिहायड्रोजिनेशन आहे. हायड्रोजन्स काढून टाकायचं कामच कॉपरचं आहे. त्याच्यामुळे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन्स करणार आहे आणि फायनली आपल्याला काय भेटणार आहे अल्डिहाइड भेटेल प्लस H2 गॅस रिलीज होईल. अशा प्रकारे तुम्ही कोणताही प्रायमरी अल्कोहोल घ्या. मिथिल अल्कोहोल घेतला तर फॉर्मॅल्डिहाइड तयार होईल. इथिल अल्कोहोल घेतला तर ऍसिटाल्डिहाइड तयार होईल. अशा प्रकारे आपण कॉपरचा वापर करून सुद्धा प्रायमरी अल्कोहोल पासून काय तयार करू शकतो अल्डिहाइड्स तयार करू शकतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. नेक्स्ट रिएक्शन्स तुम्ही जर आता कोणासोबत करणार आहात सेकंडरी म्हणजे आपल्याला सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन तयार करायचा आहे. म्हणजे सेकंड आपण फॉर्मेशन ऑफ कीटोन काय पाहणार आहोत फॉर्मेशन ऑफ कीटोन. कीटोन जर तयार करायचा असेल तर आपण कोणत्या अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणार आहोत ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल आपण कोणत्याही सोबत करू शकतो आयदर K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 हा ऑक्सिडायझिंग एजंट वापरू शकतो. सिमिलरली दुसरा सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट वापरू शकतो PCC PDC आणि तिसरा आपण कॉपर ऍट 573 केल्विन टेम्परेचर याही टाइपचं ऑक्सिडेशन्स करू शकतो. ठीक आहे. तर कोणताही सेकंडरी अल्कोहोल घ्या तर सेकंडरी अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप काय राहणार आहे CHOH आहे की नाही. हा फंक्शनल ग्रुप असतो याला नेसेंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करणार आहे कोण PCC म्हणा किंवा PDC किंवा K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. हायड्रोजन निघून जाईल इथून आणि फायनली आपल्याला काय भेटणार आहे कीटोन तयार होऊन जाईल प्लस काय तयार होणार आहे H2O. आता या कीटोनचं फर्दर ऑक्सिडेशन डिफिकल्ट असते. त्याच्यामुळे इथे आपल्याला कंट्रोल्ड ऑक्सिडेशन वगैरे करायला लागणार नाही. वेगळ्याच कंडिशन मध्ये वापस आपण याचं ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला काय भेटते फायनली कार्बोक्सिलिक ऍसिड आहे की नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इथे कोणता घेतला असता सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल घेतला असता आणि त्याची PCC सोबत रिएक्शन्स केली असती तर तुमचं आन्सर काय राहिलं असतं ऍसिटोन किंवा डायमिथिल कीटोन तयार झाला असता आहे की नाही किंवा प्रोपिनोन म्हणत असतो आपण. इथे जर तुम्ही सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल घेतला असता तर तुमचा आन्सर इथे काय आला असता इथिल मिथिल
कीटोन तयार झाला असता. काय तयार झाला असता? इथिल मिथिल कीटोन तयार झाला असता. क्लिअर झालं मी काय म्हटलंय ते? असंच तुम्ही जर दुसरा एक्झाम्पल मध्ये सेकंड कोणासोबत रिएक्शन्स केली असती K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 हाही ऑक्सिडायझिंग एजंट वापरला असता तर सेम रिएक्शन झाली असती आहे की नाही. तुम्ही कोणताही सेकंडरी अल्कोहोल वापरला असता आणि त्या सेकंडरी अल्कोहोलची रिएक्शन्स कोणासोबत केली असती K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 याच्यासोबत रिएक्शन्स केली असती तर नॅचरली याचं फंक्शन हाच आहे. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशनच झालं असतं आणि फायनली तुमचं सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोनच तयार झाला असता आहे की नाही. अशाही प्रकारे फॉर एक्झाम्पल इथे जर सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल मध्ये आपण सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल घेतला असता त्याची K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 सोबत रिएक्शन्स केली असती तर तुमचा आन्सर काय आला असता? ऍसिटोन तयार झाला असता आहे की नाही. त्यानंतर जर तुम्ही इथं इथिल मिथिल कीटोन घेतला असता काय घेतला असता? इथिल मिथिल कीटोन घेतला सॉरी सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल घेतला असता तर तुमचा आन्सर काय तयार झाला असता? इथिल मिथिल कीटोन तयार झाला असता. अशा प्रकारे आपण याचंही ऑक्सिडेशन्स केलं असतं. थर्ड आपण कोणाचा वापर केला असता? PCC च्या ऐवजी कॉपर जर वापरला असता. नेक्स्ट आपण हेच रिएक्शन्स कोणासोबत केली असती? आता कॉपर सोबत केली असती. पा लक्ष द्या इकडं ह्याच याच्यासोबत बाय युजिंग Cu at 573 केल्विन टेम्परेचर. तुम्ही जर सेकंडरी अल्कोहोल घेतला असता कोणताही सेकंडरी अल्कोहोल जर घेतला त्याचा फंक्शनल ग्रुप फिक्स आहे की नाही. हे कोणाहून पास केले असते याच्या वेपर कॉपरहून 573 केल्विन टेम्परेचर आहे ना. त्याचं फंक्शनच आहे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन्स करतेस हे कॉपर आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय भेटला असता? कीटोन भेटला असता. इथे H2O च्या ऐवजी काय आला असता? H2 गॅस रिलीज झाला असता आहे की नाही. डिहायड्रोजिनेटिंग कॅटलिस्ट आहे. वापस सेम आपण तसंच केलं असतं. आपण सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल पासून आपल्याला ऍसिटोन तयार करा म्हटलं असतं तर याच प्रकारची रिएक्शन्स केली असती आपण आहे की नाही. तुम्हाला जर सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल पासून जर हे रिएक्शन्स करा म्हटलं असतं इथं सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल घेतला असता है ना आणि याच्यासोबत रिएक्शन्स करा म्हटलं असतं तर तुम्हाला काय भेटलं असतं? इथिल मिथिल कीटोन भेटला असता किंवा ब्यूट 2ONe है ना. अशा प्रकारे तर दिस इज अबाउट द ऑक्सिडेशन ऑफ कोणाचा आहे? अल्कोहोल. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन्स करून आपण अल्डिहाइड बनवू शकतो कीटोनही बनवू शकतो. अल्डिहाइड जर बनवायचं असेल तर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन्स करणारा सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट वापरा किंवा K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 वापरलं तर सिलेक्टिव्ह ऑक्सिडेशन्स करा आहे की नाही. म्हणजे कंट्रोल्ड ऑक्सिडेशन्स करा. कंट्रोल्ड ऑक्सिडेशन्स केलं तर आपण अल्डिहाइड पर्यंत ऑक्सिडेशन्स करू फर्दर ऑक्सिडेशन स्टॉप करू शकतो पण एका विशिष्ट कंट्रोल कंडिशन मध्ये ते रिएक्शन्स करायला लागेल है ना. तर अशा प्रकारे आता प्रॅक्टिकली हे जेव्हा रिएक्शन्स करतो त्याचे आपल्या ऍप्लिकेशन्स माहिती पाहिजे. हे तर झाले नॉर्मल आपण जे बोर्ड एक्झाम मध्ये आपल्याला रिएक्शन्स विचारणार आहे पण आपण याचे ऍप्लिकेशन समजून घेतले पाहिजे. जसं मी तुम्हाला याच्यात सांगितलं आहे की कॉपरचा महत्त्वाचा रोल कोणता आहे PCC चा रोल कोणता आहे हे रोल समजून घ्या आणि रिएक्शन्स जेव्हा त्याचे ऍप्लिकेशन्स क्वेश्चन येतील त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. जसं मी तुम्हाला इथे कॉपरचा रोल सांगितला होता कॉपर ॲट 573 केल्विन. तुम्ही जर कोणताही प्रायमरी अल्कोहोल घेतला आणि या प्रायमरी अल्कोहोलची रिएक्शन्स कॉपर सोबत केली म्हटलं होतं तर काय होतं ते म्हटलं ह्याच्यापासून काय तयार होते? अल्डिहाइड तयार होत असते प्लस काय निघणार आहे? H2 आहे की नाही. सिमिलरली सेकंडरी अल्कोहोल जर घेतला असता तुम्ही सेकंडरी अल्कोहोलची रिएक्शन्स कॉपर सोबत केली आहे 573 केल्विन टेम्परेचरला 573 केल्विन टेम्परेचर तर काय झालं असतं? कीटोन तयार होत असते होते की नाही प्लस H2 काय होणार आहे? रिलीज होणार आहे. पण तुम्ही जर याच्याऐवजी टर्शरी अल्कोहोल घेतला असता काय घेतला असता? असा टर्शरी अल्कोहोल घेतला असता है ना. तर टर्शरी अल्कोहोलच्या वेपर जर कॉपरवर पास केले असता 573 केल्विन टेम्परेचरले rather than ऑक्सिडेशन म्हणजे डिहायड्रेशन इज कॅरीड आउट काय झालं असतं? H2O निघून गेला असता आणि वी गेट अल्कीन काय भेटला असतं आपल्याला? अल्कीन भेटला असता rather than ऑक्सिडेशन्स काय झालं असतं? डिहायड्रेशन. बरोबर आहे. दुसरं तुम्हाला त्याच्यात मी ऑक्सिडेशन मधलं फंक्शन्स कोणाचं लक्षात ठेवायचं आहे? PCC आणि PDC हे सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि यांचाही रोल तुमच्या लक्षात आला पाहिजे. हे फक्त प्रायमरी अल्कोहोलला जर प्रायमरी अल्कोहोल असेल तर त्याला कुठपर्यंत ऑक्सिडेशन्स करणार आहे? प्रायमरी अल्कोहोल असेल तर जर मी ऑक्सिडायझिंग एजंट टाकला कोणता? PCC किंवा PDC या टाइपचा ऑक्सिडायझिंग एजंट जर टाकला तर हे याला कुठपर्यंत ऑक्सिडेशन्स करत असते? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन्स करणार आहे आणि अप टू द अल्डिहाइड फक्त अल्डिहाइड स्टेज पर्यंतच ऑक्सिडेशन्स करत असते. तसंच तुम्ही जर सेकंडरी अल्कोहोल घेतला आणि सेकंडरी अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन्स केलं
तर नॅचरली हे ऑक्सिडेशन कुठपर्यंत होणार आहे? नॅचरली नेसेंट ऑक्सिजन दिला आपण आणि पीसीसी किंवा पीडीसी या टाइपचा सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट जर आपण वापरला तर हे फक्त कुठपर्यंत त्याला ऑक्सिडाइज करू शकते? कीटोन पर्यंतच, आहे की नाही? अशा प्रकारे. पण तुम्ही जर या जागी कोणता अल्कोहोल घेतला असता? टर्शरी अल्कोहोल घेतला. कोणता अल्कोहोल घेतला? टर्शरी अल्कोहोल घेतला. आणि टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कोणासोबत करतो म्हटलं? कोणासोबत करतो म्हटलं? पीसीसी किंवा पीडीसी सोबत करतो म्हटलं तर नो ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन होणार नाही त्याचं, आहे की नाही? त्याच्यामुळे याचे ऍप्लिकेशन्स क्वेश्चन जर असे विचारले तुम्हाला तर तुमच्या लक्षात आले पाहिजे की या टाइपचे जे क्वेश्चन्स विचारणार आहे त्यावर सपोज एक क्वेश्चन साठी असा एखादा फॉर्म्युला वगैरे देतील ते, आहे की नाही? ज्यामध्ये कोणताही क्वेश्चन्स राहणार आहे असं काही नाही, मी हेच काढतो म्हणजे तोच येणार आहे म्हणून. अशा टाइपचे 3-4 फंक्शनल ग्रुप देतील. 1-2 प्रकारचे अल्कोहोल आहे त्याच्यात. हा टर्शरी अल्कोहोल आहे, हा प्रायमरी अल्कोहोल आहे, हा सेकंडरी अल्कोहोल आहे. आणि याच्यावर काय दाखवतील तुम्हाला एरोवर? पीसीसी दाखवल, आहे की नाही? आणि किंवा पीडीसी दाखवल या टाइपचं. आणि आयडेंटिफाय द प्रॉडक्ट इन द रिएक्शन्स असं दाखवल. किंवा तुम्हाला इकडे जर दाखवत असेल त्यांनी तर इकडे तुम्हाला काय दाखवलं असेल? K2Cr2O7 K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 हे जर दाखवलं असेल तर हा प्रॉडक्ट आयडेंटिफाय करा म्हणून तुम्हाला बी, इकडे ए आणि बी तुम्हाला आयडेंटिफाय करा म्हणून. तर तुम्हाला स्पेशली समजलं पाहिजे की नॅचरली ही रिएक्शन्स करताना काय होणार आहे? हे रिएक्शन्स आपण काय करणार आहोत? ए मधला प्रॉडक्ट काय करणार आहोत? प्रायमरी अल्कोहोल. तुम्हाला जेवढे जेवढे अल्कोहोल दिसतात ते ऑक्सिडाइज करा. हा वाला सेकंडरी अल्कोहोल आहे, कशातनी ऑक्सिडाइज होईल? कीटोन, म्हणजे हा कीटोन मध्ये कन्वर्ट होईल. हा वाला तुमचा कोणता अल्कोहोल आहे? प्रायमरी अल्कोहोल आहे, तो कशात कन्वर्ट होईल? अल्डिहाइड मध्ये. कशात कन्वर्ट होईल? अल्डिहाइड मध्ये. याचं कन्वर्शन कशात होईल? अल्डिहाइड मध्ये. तर एकच कार्बन आहे ना, त्याच्यामुळे हे सरळ सरळ काय होणार आहे? अशा प्रकारे हे एकच कार्बन आहे ना, अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट होईल. आणि या टर्शरी अल्कोहोलचं काही होणार का? नाही. टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत नाही कारण हे ऑक्सिडायझिंग एजंट त्याचं काहीच करणार नाही, बरोबर आहे? पण सिमिलरली तुम्ही हेच रिएक्शन्स कोणासोबत केली? ऑक्सिडायझिंग एजंट बदलला आणि कोणता वापरला? K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 असा वापरला. तर या रिएक्शन्स मधला प्रॉडक्ट तुम्हाला बी आयडेंटिफाय करायचा आहे. तर तुम्हाला माहिती आहे या सेकंडरी अल्कोहोलचं कन्वर्शन्स कशात होईल? कीटोन मध्ये. हे फिक्स आन्सर राहणार आहे तुमचं, आहे की नाही? हा कीटोन मध्ये कन्वर्ट होईल. प्रायमरीचं कन्वर्शन्स कशात केलं असतं तुम्ही? कार्बोक्सिलिक ऍसिड. कशामध्ये कन्वर्ट केलं असतं? कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि टर्शरी अल्कोहोल ऍज इट इज ठेवला असता, आहे की नाही? कारण आपण कंट्रोल्ड ऑक्सिडेशन करू शकणार नाही त्याला. आपण जर इथे लिहिलं असतं कंट्रोल्ड ऑक्सिडेशन तर मी इथपर्यंत कुठे स्टॉप केलं असतं? अल्डिहाइड पर्यंत. पण फायनली हे अल्डिहाइड इझिली ऑक्सिडाइज होऊन कशात कन्वर्ट होत असते? कार्बोक्सिलिक ऍसिड. असे खूप सारे ऍप्लिकेशन्स येतील. दुसरे एक एक्झाम्पल दाखवतो आता मी तुम्हाला या टाइपचं. म्हणजे हे जे तुम्हाला थीम आहे हे थीम वापरायची आहे आणि याच्यानुसार ऑक्सिडेशनच्या रिएक्शन्स वर काय करायचं आहे? जे काही ऍप्लिकेशन्स क्वेश्चन येतील ते क्वेश्चन्स आपल्याला काय करायचे आहे? सॉल्व्ह करायचे आहे. म्हणजे नॅचरली याच टाइपची एक रिएक्शन्स दिली असेल तुम्हाला, असा एक क्वेश्चन असेल, है ना? आणि असा एक प्रॉब्लेम आहे सपोज आणि याच्यावर दिलेला आहे तुम्हाला की व्हॉट इज द ऍक्शन ऑफ Cu at 573 केल्विन टेम्परेचर. याच्यावर काय होणार आहे असा क्वेश्चन जर विचारला असेल तर नॅचरली आपल्याला माहिती आहे Cu काय? ऑक्सिडायझिंग कॅटलिस्ट आहे किंवा डिहायड्रोजिनेटिंग कॅटलिस्ट आहे ना? ते कोणाकोणाचं डिहायड्रोजिनेशन करणार आहे? अल्कोहोलचं. पण आता कोणत्या अल्कोहोलचं करते तो? प्रायमरी आणि सेकंडरीचं. टर्शरीले तो काय करते? डिहायड्रेशन करते. तर हा तुमचा अल्कोहोल कोणता आहे? सेकंडरी. अरे सेकंडरी अल्कोहोल आहे ना. आणि हा कोणता अल्कोहोल आहे? टर्शरी. तर टर्शरीचं तो काय करणार आहे? डिहायड्रेशन करणार आहे. आणि याचं कन्वर्शन कशात कन्वर्ट करणार आहे? तो म्हणजे कीटोन मध्ये कन्वर्ट करणार आहे. म्हणजे तुमचा आन्सर काय आलं असेल सांगा? याच्यात जर आपण आन्सर पाहतो म्हटलं तर हा कशात कन्वर्ट होईल? कीटोन मध्ये. अरे होणार की नाही? हा वाला तुमचा कशात कन्वर्ट होईल? कीटोन मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे इथे काय येणार आहे? डबल बॉन्ड O. हा जसा तसाच राहील. हा हे दोन बॉन्ड जशाल तसे राहील. इथचा OH आणि इथचा काय जाईल? H. इथचा एक गेला असता. हे बीटा कार्बन आहे, हे बीटा कार्बन आहे, हे बीटा कार्बन आहे. पण कोणत्या बीटा कार्बनचा गेला असता? लेस नंबर ऑफ हायड्रोजन होता. म्हणजे तुमचा आन्सर काय राहिला असतं? इथं H2O निघून इथं काय झाला असता? डबल बॉन्ड. म्हणजे ज्याला हे समजलं त्याच्यात त्याला तिन्ही फंक्शन समजले त्याचे की एक्झॅक्टली Cu चं फंक्शन्स काय म्हणून, आहे की नाही? म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण रिएक्शन्स करताना काय करणार आहोत. ठीक आहे? अशा प्रकारे. त्याच्यामुळे ऑक्सिडेशनच्या रिएक्शन्स आपल्याला एकदम सिंपल आहे. म्हणजे प्रत्येक चॅप्टर मध्ये येते, अल्कोहोल मध्ये येते, अल्डिहाइड कीटोन मध्ये येते किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये हेच रिएक्शन येणार आहे समोर, बरोबर आहे?
पण कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंटचा रोल नाही राहणार. ठीक आहे. म्हणून आपल्याला ह्या ऑक्सिडायझिंग एजंट समजून घ्यायचे, आपल्याला त्या रिएक्शन्स नाही पाठ करून घ्यायच्या, कारण कोणतेही एक्झाम्पल चेंज केले जाऊ शकते है ना. तर सेकंड आपण मेथड पाहणार आहोत, हे झालं आपलं ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करून आपण काय करणार आहोत, अल्डिहाइड अँड कीटोन. सेकंड मेथड कोणती होती सांगा, मी काल चार्ट मध्ये सांगितली आहे. अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ जिमिनल डायहॅलाइड. पहा लक्ष द्या, जिमिनल डायहॅलाइडचं आपण काय करणार आहोत, अल्कलाइन हायड्रोलिसिस. जिमिनलचा अर्थ सांगितला होता, म्हणजे जिमी म्हणजे काय होत असते, सेम, आणि डायहॅलाइड्स म्हणजे दोन हॅलोजन्स. जेव्हा एकाच कार्बनले दोन्ही हॅलोजन ऍटम अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, जिमिनल डायहॅलाइड. पण आता जिमिनल डायहॅलाइड पासून जर मला काय तयार करायचं असेल, अल्डिहाइड बनवायचं असेल, काय बनवायचं असेल, अल्डिहाइड बनवायचं असेल, तर आता मी अल्डिहाइड बनवणार आहोत आणि दुसरा कोणता बनवणार आहोत, कीटोन. तर मला अल्डिहाइड जर बनवायचं असेल तर कोणता जिमिनल डायहॅलाइड घ्यायला लागणार आहे, टर्मिनल. लक्ष ठेवायचं आहे, टर्मिनल कार्बनले दोन्ही हॅलोजन असणारा पाहिजे, कारण आपला अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप कुठे येत असते, टर्मिनल पोझिशन वर येत असते, मदत येत नसते, लक्षात ठेवा. म्हणून जिमिनल डायहॅलाइड हे कोणता लागणार आहे, टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड ची गरज पडणार आहे आपल्याला, लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून आपण इथं टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड वापरणार आहोत. आणि जर आपल्याला कीटोन तयार करायचा असेल तर कीटोन कधीच टर्मिनल पोझिशन वर येत नाही, आणि म्हणून टर्मिनल पोझिशन्स वर येत नसल्यामुळे आपल्याला काय करायला लागणार आहे, नॉन टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड वापरावा लागणार आहे. म्हणजे इथे जिमिनल डायहॅलाइड्स कोणता वापरणार आहोत आपण, नॉन टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड वापरणार आहोत. पाहता नॉन टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड. तर आता टर्मिनल आणि नॉन टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड्स पासून आपण अल्डिहाइड आणि कीटोन तयार करणार आहोत. चला, अल्कलाइन हायड्रोलिसिस करणे म्हणजे काय करणे, KOH किंवा NaOH सोबत रिएक्शन्स करणे. सिंपल रिएक्शन्स राहणार आहे. ऑलरेडी याचं थोडंफार बेसिक नॉलेज असलंच पाहिजे कोणत्याही रिएक्शनचं आपल्याला. तर सुरुवातीला आपण काय तयार करणार आहोत, अल्डिहाइड तयार करू. तर अल्डिहाइड तयार करण्यासाठी आपल्याला कोणता जिमिनल डायहॅलाइड पाहिजे, टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड आहे की नाही. सर्वात छोटावाला एक्झाम्पल घेऊ आपण. सर्वात छोटवाला म्हणजे एकाच कार्बनले दोन्ही हॅलोजन्स लावू है ना, आणि इथे काय लावणार आहे, HH. काय नाव आहे याचं, मिथिलीन. काय म्हणसालेले, मिथिलीन डायक्लोराइड. हा जिमिनल डायहॅलाइड घेतला. IUPAC नाव काय देसाल त्याचं, 1,1 डायक्लोरो इथेन, सॉरी मिथेन, 1,1 डायक्लोरो मिथेन. याचं अल्कलाइन हायड्रोलिसिस करसाल म्हणजे कोणासोबत रिएक्शन्स करसाल, NaOH किंवा KOH आहे की नाही. काय होणार आहे, नॅचरली सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स विल Cl निगेटिव्ह कार्बन पॉझिटिव्ह, Cl निगेटिव्ह कार्बन पॉझिटिव्ह, K पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह. हे दोन्ही OH इथे येतील तर 2 Cl इथून निघून जातील. आणि त्यामुळे आपल्याला जो प्रॉडक्ट भेटेल तो कोणता राहणार आहे, डायहायड्रॉक्सी कंपाऊंड भेटेल, पण अनस्टेबल भेटेल. अनस्टेबल असल्यामुळे आपण असं ब्रॅकेट मध्ये डिनोट करणार आहे ना. प्लस काय निघून जाणार आहे, ट्वाइस KCl. असं डायहायड्रॉक्सी अनस्टेबल कंपाऊंड तयार होते. आणि या डायहायड्रॉक्सी अनस्टेबल कंपाऊंडला स्लाइटली हिटिंग केलं आपण आहे की नाही, तर काय होणार आहे, याच्यातून वॉटर मॉलिक्यूल निघून जाते. एकाच कार्बनले जर 2 OH ग्रुप असेल तर तो अनस्टेबल कंपाऊंड असतो, वॉटर निघून जाईल त्याच्यातून. आणि फायनली आपल्याला काय भेटणार आहे, असा फॉर्मॅल्डिहाइड भेटेल किंवा मिथेनॉल म्हणतो आपण, प्लस H2. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. एकदम सिंपल रिएक्शन्स आहेत, पाठ करायची गरजच नाही. आता याच थीमवर पूर्ण रिएक्शन्स करायचे आपल्याला. आता मी दुसरं एक्झाम्पल घेतो. 2 कार्बनवाला जिमिनल डायहॅलाइड घेतो, टर्मिनल वाला आहे की नाही, CH3 CH Cl2 आहे की नाही. काय नाव दे सर बरं याचं, इथिलिडीन. लिडीन हा शब्द वापरत असतो, फक्त मिथिलीन साठी वापरत नाही आपण. हा, इथिलिडीन डायक्लोराइड म्हणतो याला. यालाच दुसरं नाव काय देसाल, 1,1 डायक्लोरो इथेन. IUPAC मध्ये वापस KOH सोबत रिएक्शन्स केली तर फंक्शनल ग्रुपवरच रिएक्शन्स होईल. दोन्ही Cl निघून जाईल आणि त्याच्या जागी काय येणार आहे, 2 OH. त्याच्यामुळे तुम्हाला जो कंपाऊंड भेटेल तसाच डायहायड्रॉक्सी अनस्टेबल कंपाऊंड तयार होईल. तो डायहायड्रॉक्सी अनस्टेबल कंपाऊंड मधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होऊन जाईल आणि फायनली आपल्याला काय भेटणार आहे, ऍसिटाल्डिहाइड. काय भेटणार आहे, ऍसिटाल्डिहाइड किंवा इथेनॉल भेटेल. काय भेटेल, इथेनॉल आहे की नाही. म्हणून तुम्हाला 1,1 डायक्लोरो इथेन पासून इथेनॉल तयार करा म्हटलं तर तुम्ही असं करू शकता है ना. त्यानंतर तुम्ही तिसरा 3 कार्बन असलेला जिमिनल डायहॅलाइड घेऊ आपण आहे की नाही. काय नाव देसाल याचं आता, प्रोपिलिडीन. काय म्हणसालेले, प्रोपिलिडीन डायक्लोराइड असं नाव देसाल. किंवा IUPAC मध्ये काय देसाल, 1,1 डायक्लोरो प्रोपिल. याचं अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं असतं तर पहिल्या स्टेप मध्ये काय झालं असतं, डायहायड्रॉक्सी
अनस्टेबल इंटरमिडिएट तयार झाला असता. इंटरमिडिएट म्हणजे मला तयार होणारा प्रॉडक्ट आहे की नाही. तो डायहायड्रॉक्सी अनस्टेबल इंटरमिडिएट मधून वापस हिटिंग करून त्याच्यातून काय झालं असतं, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला असता आणि आपल्याला काय भेटलं असतं, प्रोपिओनॉल्डिहाइड भेटलं असतं. अशा प्रकारे आपण जर टर्मिनल जिमिनल डायहालाइड घेतलं आणि त्याचं अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला काय भेटत असते, अल्डिहाइड भेटत असते. त्याच्याऐवजी आपण जर नॉन टर्मिनल जिमिनल डायहालाइड घेतले, कोणते घेतले आता, नॉन टर्मिनल. तर नॉन टर्मिनल जिमिनल डायहालाइड पाहता, नॉन टर्मिनल जिमिनल डायहालाइड, नॉन टर्मिनल जिमिनल डायहालाइड मध्ये काय काय तयार होत असते, कीटोन. फॉर एक्झाम्पल नॉन टर्मिनल जिमिनल डायहालाइड म्हणजे कशाचं प्रिपरेशन आहे, कीटोनचं प्रिपरेशन करणार आहोत आपण. तर त्यातलं एक एक्झाम्पल घेऊ, म्हणजे दोन कार्बनच्या मधातल्या कोणत्या तरी कार्बनले दोन क्लोरीन लावून टाकू, आहे की नाही. सर्वात छोटंवालं एक्झाम्पल हेच राईट आहे ना. काय नाव देसाल याचं, सेकंडरी. आणि एकाच कार्बनले दोन असल्यामुळे काय म्हणणार आहोत, लिडिंग तर येणारच आहे, प्रोपिलिडिंग. काय म्हणणार आहोत, प्रोपिलिडिंग डायक्लोराइड. सेकंडरी प्रोपिलिडिंग डायक्लोराइड असं याचं नाव आहे. आययुपीएससी मध्ये काय म्हटलं असतं, 2,2 डायक्लोरोप्रोपेन. त्याचं अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं असतं, म्हणजे कोणासोबत रिएक्शन्स केली असती, KOH किंवा NaOH सोबत. तर काय झालं असतं पहिल्या स्टेप मध्ये, हे दोन्ही हायड्रॉक्सी काय झालं असतं या पहिल्या स्टेप मध्ये सांगा, नॅचरली हे दोन्ही Cl निघून गेले असते आणि त्याच्या जागी काय आले असते, OH. आणि आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये काय तयार झालं असतं, असा डायहायड्रॉक्सी अनस्टेबल इंटरमिडिएट तयार झाला असता पहिल्या स्टेप मध्ये. प्लस काय निघून गेलं असतं, टॉईस KCl. अनस्टेबल असल्यामुळे आपण त्याला असं ब्रॅकेट मध्ये घेतो, डायहायड्रॉक्सी अनस्टेबल इंटरमिडिएट. या डायहायड्रॉक्सी अनस्टेबल इंटरमिडिएटले वापस हीट केलं असतं, त्याच्यातून काय निघून गेलं असतं, वॉटर. आणि फायनली आपल्याला काय भेटलं असतं, असा ऍसिटोन, म्हणजे डायमिथिल कीटोन म्हणा, ऍसिटोन म्हणा किंवा प्रोपेनोन. प्लस काय भेटला असता, H2, आहे की नाही. आता एक्झाम्पल चेंज करायचं आहे आपल्याला फक्त. इथे जर मी एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय घेतलं असतं, असा सेकंडरी ब्युटिलिडिन, काय म्हणसालेले, सेकंडरी ब्युटिलिडिन डायक्लोराइड घेतला असता किंवा 2,2 डायक्लोरो ब्युटेन घेतला असता. याचं अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं असतं तर पहिल्या स्टेप मध्ये काय तयार झालं असतं, डायहायड्रॉक्सी अनस्टेबल इंटरमिडिएट तयार झाला असता. हा डायहायड्रॉक्सी अनस्टेबल इंटरमिडिएट मधून वापस वॉटर मॉलिक्यूल काय झालं असतं, रिमूव्ह झालं असतं. आणि आपल्याला फायनली काय भेटलं असतं, इथिल मिथिल कीटोन भेटला असता किंवा ब्युटेन, लक्ष द्या, 2-ONE असा कंपाऊंड तयार झाला असता. इन दिस वे वी कॅन प्रिपेअर द कीटोन. अशा प्रकारे आपण कीटोन तयार करू शकतो. जर आपण नॉन टर्मिनल जिमिनल डायहालाइड घेतला तर नॅचरली कीटोनच तयार होणार आहे. आणि तुम्ही जर टर्मिनल जिमिनल डायहालाइड घेतला तर अल्डिहाइड, कारण टर्मिनल पोझिशन्स लेस येणार आहे, म्हणून ते येऊ शकत नसतो तो. आणि म्हणून तुम्हाला नॉन टर्मिनल जिमिनल डायहालाइड पासून काय तयार होतील, कीटोन्स, अल्डिहाइड्स तयार होतील. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. तर आता हेच क्वेश्चन्स काय असतात, थोडेसे ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये विचारले तर थोडे आपल्याला अलग वाटतात, आहे ना. तर त्याच्यामुळे आपल्याला त्याचा पाठ करायचं कामच नाहीये. एकदम इझी क्वेश्चन्स आहेत. पहिल्यांदा आपल्याला समजले पाहिजे की हे क्वेश्चन्स विचारताना एखाद्या ऍप्लिकेशन्स क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये जर विचारले तर कसे विचारू शकतात म्हणून, आहे ना. तर जसं एक एक्झाम्पल दिलं गेलेलं आहे असं, आणि या तर हे जिमिनल डायहालाइड्स आहे हे समजलं पाहिजे, आहे ना. याच्यापासून जर याचं अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं, तुम्हाला aqueous KOH जर इथे दिलं असेल, आहे की नाही, आणि याला हीटिंग दिलं असेल तर आयडेंटिफाय द प्रॉडक्ट इन द फॉलोइंग रिएक्शन्स. तर नॅचरली काय झालं असतं, याचं काय झालं असतं, कीटोन मध्ये कन्वर्शन झालं असतं, कारण हे कोणतं आहे, नॉन टर्मिनल आहे. तुम्ही काय केलं असतं, OH च्या जागी काय आणले असते, Cl. तर असं डायहायड्रॉक्सी अनस्टेबल इंटरमिडिएट, डायहायड्रॉक्सी अनस्टेबल इंटरमिडिएट तयार झाला असता, आहे की नाही. या डायहायड्रॉक्सी अनस्टेबल इंटरमिडिएट मधून तुम्हाला इथे टॉईस करायला लागले असते, प्लस काय भेटलं असतं, टॉईस KCl. वापस याला हीटिंग केलं आपण, त्याच्यातून काय निघून गेलं असता, H2O. आणि आपल्याला असा सायक्लोहेक्झेनोन भेटला असता. काय भेटला असता, सायक्लोहेक्झेनोन. अशा प्रकारे कीटोन भेटला असता, आहे की नाही. म्हणजे ज्या रिएक्शन्स आपण करतो त्या रिएक्शन्स नाही पाठ करायचे एक एक दोन एक्झाम्पल, आहे ना. आपल्याला ह्या रिएक्शन्स मधले मेन थीम समजल्या पाहिजे की या रिएक्शन्सला आपण फॉलो कसं करणार आहोत, बरोबर आहे. हे झालं तुमच्या म्हणजे दुसरी मेथड ज्याच्यापासून आपण अल्डिहाइड आणि कीटोन तयार करून राहिलो. कोणती आहे, अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ जिमिनल डायहालाइड, आहे की नाही. आता थर्ड मेथड पाहू आपण. थर्ड मेथड नुसार आपण काय तयार करणार आहोत, अल्डिहाइड आणि कीटोन. प्रिपरेशन्स कोणाचे स्टडी करून राहिलो हे समजलं पाहिजे, अल्डिहाइड आणि कीटोनचे. तर थर्ड मेथड मध्ये आपण कोणाचं पासून करणार आहोत,
फ्रॉम हायड्रोकार्बन. कोणापासून सांगितलं ते मी? हायड्रोकार्बन. लक्षात ठेवायचं आहे. हायड्रोकार्बन मध्ये फ्रॉम हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन मध्ये दोन कंपाऊंड्स घेतले होते. कोणता कोणता होता? एक अल्कीन आणि दुसरा कोणता? अल्काइन. लक्षात द्या. सुरुवातीला आपण अल्कीन. अल्कीन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारा फंक्शनल ग्रुप असलेला कंपाऊंड. आणि दुसरा जो आहे तो आहे अल्काइन. याच्याही पासून आपण काय करणार आहोत? अल्डिहाइड आणि कीटोन तयार करणार आहोत. लक्षात द्या. तर दोन्ही मेथड मध्ये आपण स्टार्टिंग केमिकल कोणते वापरतो किंवा मेथड कोणत्या वापरायला लागते ज्याच्यानुसार आपण काय तयार करणार आहोत? अल्डिहाइड आणि कीटोन. इथे जे आपण तर इथे आपण पहिल्यांदा ओझोनोलिसिस करणार आहोत. काय करणार आहोत? ओझोनोलिसिस. लक्षात ठेवा. ओझोनोलिसिस म्हणजे कोणासोबत रिएक्शन्स करणार आहोत? O3 सोबत करणार आहोत. आहे की नाही? ऑक्सिजनचा ॲलोट्रॉप फॉर्म आहे ओझोन. त्याच्यानंतर जर आपल्याला अल्काइन पासून जर तयार करायचा असेल तर आपण काय करणार आहोत? हायड्रोलिसिस. काय करणार आहोत? हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल याच्यात ऍड करणार आहोत. पण असं करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? स्पेशल रिएजंट पाहिजे. तर याच्यासाठी आपण काय करणार आहोत? 40% काय वापरणार आहोत? H2SO4 म्हणजे 60% वॉटर वापरणार आहोत, 40% H2SO4. त्यांचं मिक्सचर जर घेतलं आपण तर त्याला आपण 40% H2SO4 म्हणतो. 40% H2SO4 प्लस 1% HgSO4 या मिक्सचरचा वापर करतो आणि काय करणार आहोत? याचं हायड्रोलिसिस करणार आहोत म्हणजे वॉटर ऍड करणार आहोत. आणि फायनली जो प्रॉडक्ट भेटल आपल्याला, इनॉलिक प्रॉडक्ट भेटल, त्याचं टॉटोमेरिझम होऊन तो अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये कन्वर्ट होणार आहे. चला आता ओझोनोलिसिस करताना O3 सोबत सुरुवातीला